नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब. दिल्लीमध्ये याच गोष्टीची धूम. संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा. संजय राऊतांकडून सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर. नेतन्याहूंना इस्लामिक देशांना संपवायचे. नेतन्याहू आणि ट्रम्प यांना संपूर्ण जमीन ताब्यात हवी आहे. एमआयएमचे खासदार असलेले असुद्दीन ओवेसी यांची इस्रायल आणि अमेरिकेवर टीका. गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांकडून ट्विट करत पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधण्यात आला. मिठी नदीमध्ये नैसर्गिक वायू सापडला. भाजपकडून याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली. संजय राऊतांचं हे ट्विट. राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर. अनुदानित शाळा, वसतिगृह, खानावळांना 100% गॅस पुरवठा करण्याचे सरकारचे आदेश. दररोजचा अहवाल सादर करण्याचे सरकारचे आदेश. मुंबईच्या वरळीमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. वरळी नाका या ठिकाणी सुरजी वल्लभदास चाळ परिसरामध्ये शिधावाटप विभागाची ही मोठी कारवाई. पुण्यात आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावर वितरण. घरी जाऊन सिलेंडरचं वितरण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी. रायगड या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण. गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. तर पेण या ठिकाणी भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा. धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅसचं वितरण विस्कळीत. गॅस एजन्सी बाहेर सकाळपासून लांबच लांब रांगा. गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप. जालन्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची छापेमारी. जालना जिल्ह्यामध्ये 59 घरगुती सिलेंडर जप्त. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध. जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती. जास्त दरानं सिलेंडर विकणाऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा. गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजनही करण्यात आलं. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची ही माहिती समोर. नागपूरमधल्या ग्रामीण भागामध्ये एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी. नरखेड तालुक्यामध्ये मोवाड इथे गॅस एजन्सी बाहेर ग्राहक जमले. सुमारे 500 नागरिकांची सकाळपासून सिलेंडर मिळवण्यासाठी रांग. देशातील पहिल्या सहकारी कारखान्याच्या माध्यमातून उभारलेल्या सीएनजी प्लांटमधून गॅसचं उत्पादन सुरू. तर कोपरगावमधील शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्याकडून दररोज 12 टन सीएनजी उत्पादन. युद्धामुळे जालन्यातील स्टील उद्योगावरही परिणाम. बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळीचे भाव हे आता 62,000 प्रतिटन. स्टील उद्योगात लागणाऱ्या 10% कच्च्या मालाची आयात बंद. स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस साठा देखील 2 दिवसांपुरता शिल्लक. मुंबईमध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊगल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण. दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवरती जेवण बनवण्याची वेळ. तर सरकार मूर्ख बनवतंय. आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाहीये. दुकानदारांनी व्यक्त केली खंत. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे अहिल्यानगरमधील अनेक मोठे हॉटेल व्यावसायिक हतबल. तर काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये विटांची चूल तयार केली. ग्राहक आणि व्यवसाय टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची धडपड. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोळी भाजी केंद्राला टाळे. व्यावसायिक गॅस मिळत नाही त्यामुळे स्वयंपाकघरांचे शटर डाऊन. छोट्या हॉटेल चालकांचं नुकसान. जेवणासाठी नागरिकांवर खानावळ शोधण्याची वेळ. मुंबईच्या गिरगावमधील हॉटेल व्यावसायिकांना गॅस टंचाईचा फटका. अनेक हॉटेल्समध्ये कोळशाची शेगडी वापरण्यासही सुरुवात झाली आहे. नाशिकमधील गॅस तुटवड्याचा खाद्य व्यवसायावरती परिणाम. डोसा तयार करण्यासाठी गॅसचा सर्वात जास्त वापर. अनेक विक्रेत्यांकडून मेन्यू कार्डवरून डोसा काढून टाकण्याचा देखील विचार. नागपूरच्या मंगल कार्यालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न. तर केटरिंग व्यावसायिकांकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द. काही केटरिंग व्यावसायिकांवरती चुलीवर जेवण बनवून मंगल कार्यालयामध्ये घेऊन जाण्याची वेळ. अमरावतीमध्ये गॅस टंचाईमुळे एकविरा देवी संस्थानच्या महाप्रसादामध्ये कपात. भाविकांना आता या ठिकाणी वरण भाजीऐवजी फक्त खिचडी पिठल्याचा प्रसाद दिला जाणार. संस्थानकडे केवळ 4 दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा शिल्लक अशी माहिती. इंधन टंचाईच्या काळात देखील संत गजानन महाराज संस्थान स्वयंपूर्ण गॅस विनाच तयार करण्यात येतो. दररोज 50,000 भाविकांना महाप्रसाद. तर सौर ऊर्जेचा वापर करून बनवला जातो महाप्रसाद. संत गजानन महाराज संस्थानचं व्यवस्थापन पुन्हा चर्चेत आलं. शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा. साई भक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद पाकिट मिळणार. तर एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय. दुधाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप. व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नाही. शेतकरी आर्थिक संकटात. 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला. गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवरती आहे. तर भोरमधील साखर गाठी बनवणाऱ्यांची लगबग सुरू. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळे लाकडाच्या आणि डिझेल भट्टीवरती काम करण्याची वेळ.
पंढरपूर या ठिकाणी गॅसचा तुटवडा, पंढरपूरमधील भाजी मार्केटही ओस पडल्याचं चित्र. ग्राहक नाही, भाजी मंडईमध्ये शुकशुकाट. केवळ 10% विक्री झाल्यानं आता उर्वरित भाजीपाला जनावरांना टाकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. निर्यातीत अडचण येते आणि त्यामुळे पुण्याच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण निर्यात बंद. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. युद्धामुळे बाहेर देशात होणारी कांद्याची निर्यातही ठप्प. नंदुरबारमध्ये शेतमालाच्या दरात मोठी घसरण. नंदुरबारमधील शेतकरी संकटात. केळी पपईला भाव नाही, शेतकऱ्यांची चिंता वाढली. बाजार समित्यांमध्ये गहू हरभऱ्याचे दर घसरले. युद्धामुळे शेतकऱ्यांचं देखील गणित बिघडलं. राज्यभरात आता गॅसचा तुटवडा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिनव उपक्रम. संभाजीनगरमधल्या 165 शाळांमध्ये सोलार यंत्रणेमुळे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. तब्बल 40,000 विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जेवरती खिचडी बनवण्यात आली. पुण्यात गॅस मिळत नाही आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायावरती परिणाम झाला. भाज्यांची मागणीही घटली. पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट. गॅस सिलेंडरचा पुरवठा नाही, त्यामुळे गिरगावमधील मराठी खानावळ बंद करण्याची देखील वेळ आली. दररोज ग्राहकांची रेलचेल असणाऱ्या खानावळीमध्ये आज शांतता. मनोरंजन क्षेत्रातही अमेरिका इराण युद्धाचा परिणाम. चित्रपटाच्या सेटवर चपातीऐवजी पाव देण्यास सुरुवात. जेवणाचा मेन्यू आणखी कमी केला जाण्याची शक्यता. इंधनाच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मेसवरतीही परिणाम झाला. गॅस टंचाईमुळे परिणाम होत असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप. आज पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, तर SFI निदर्शनं करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईच्या औषध उद्योगावरही परिणाम झाला. गॅस अभावी काचेचे अँप्युल्स आणि वायल्स तयार करणाऱ्या उद्योगांचं काम थांबलं. त्यामुळे इंजेक्शन आणि औषधांच्या पुरवठ्यावरती परिणाम होण्याचा अंदाज. नागपूरमध्ये अन्नपुरवठा विभागाचा भरारी पथकाची गॅस गोडाऊनवरती पाहणी. काळा बाजार रोखण्यासाठी तपासणी मोहीम. फुडकेश्वर परिसरातील गॅस गोडाऊनमध्ये तपासणी मोहीम. ठाण्यात गॅस पुरवठा साखळीवरती विशेष समितीची करडी नजर. समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी याशिवाय सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी असणार. ठाणे जिल्हा प्रशासनाचा 24 तास नियंत्रण कक्ष. वर्दळेल हिंगणघाट या ठिकाणी नांदगाव चौकातील 5 हॉटेल व्यावसायिकांवरती कारवाई. हॉटेल्समधून 7 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न पुरवठा विभागाचीही कारवाई. भंडारा या ठिकाणी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्या 2 ठिकाणी धाडी. 37 सिलेंडरचा साठा जप्त. जिल्हा पुरवठा विभागाचीही कारवाई. तर CSC केंद्रावरती धाड टाकून 37 सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या गाड्यांचा वापर कॅन्टीनच्या कामासाठी सुरू असल्याचा युवा सेनेचा आरोप. या गाड्यांचा लिलाव करून त्याचे पैसे विद्यापीठानं घ्यावेत, युवा सेनेचीही मागणी. नागपूरमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे पोलीस कॅन्टीनमध्ये सुरू झाली डिझेल भट्टी. 4 दिवसांपासून 90 रुपये लिटरचं डिझेल खरेदी करून डिझेल भट्टी सुरू. नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार. कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाला, त्यामुळे बदलापूरमध्ये एका हॉटेल व्यावसायिक महिलेने चुलीवरती अन्नपदार्थ शिजवले. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांवरती उपासमारीची वेळ येईल, हॉटेल व्यावसायिक महिलेची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी आगाऊ बुकिंग करू नये. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन. ग्राहकांना गॅस सिलेंडरची घरपोच सेवा देण्यासाठी यंत्रणा राबवणार. पुण्यात घरी जाऊन सिलेंडरचं वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. मात्र आजही गॅस सिलेंडरचे रस्त्यावरती वाटप सुरू. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी. ठाण्यातील माजीवाडा गॅस एजन्सी बाहेर रांगा. 3 ते 4 दिवसांपासून गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांची गॅस एजन्सी कार्यालय गाठलं. तर आता गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये वादही झाला. नागपूरमधील न्यू सुभेदार लेआउट परिसरामध्ये गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी बघायला मिळाली. पहाटेपासूनच लोक गॅस सिलेंडरचा नंबर लावायला रांगेत उभे. ऑनलाईन नंबर लागत नाही, त्यामुळे लोक गर्दीमध्ये उभे. नागपूर विभागामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार. कारवाईमध्ये 110 सिलेंडर जप्त, तर 5 गुन्हे दाखल. 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी. काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धडक कारवाई. नाशिकच्या इगतपुरीमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा कायम, तर हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केलं चुलीवरती जेवण. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी मेन्यूमध्ये कपातही केली. साताऱ्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही, जिल्ह्यात सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय, तर या अफवा जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती. सध्या साताऱ्यामध्ये सर्व कंपन्यांना एकूण 9 लाख गॅस जोडण्या. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुंबईमधील शिवडी या ठिकाणी कोळसा उत्पादकांची डोकेदुखी वाढली. हॉटेलला गॅस पुरवठा बंद झाला, त्यामुळे लाकडी कोळशाच्या मागणीत वाढ. फक्त 10 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा होलसेल व्यापाऱ्यांकडे उपलब्ध. इराणमधील युद्धस्थितीमुळे परदेशात अडकलेले 25 पर्यटक नागपूरमध्ये परतले. नागपूरच्या 33 नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधलेला. 33 जणांपैकी 25 पर्यटक परतले, तर 4 जणांची तिकीटं बुक झाल्याची माहिती.
संभाजीनगरमध्ये गरवारे क्रिकेट स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्यासाठी वृक्षतोडीचा निर्णय, तर पालिकेच्या निर्णयाला वृक्षप्रेमींचा विरोध. पालिकेच्या निर्णयाविरोधात शाळकरी विद्यार्थ्यांकडून 2000 पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द. अहिलानगर या ठिकाणी आता गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजप शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेतली आहे. विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि एमआयडीसी कंपन्यांना प्राधान्यानं गॅस पुरवठा करा, भाजप शिष्टमंडळाची ही मागणी आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर जाणवतोय. शेअर बाजारामध्ये पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1470 अंकांनी कोसळलाय. निफ्टी 488 अंकांनी कोसळला. विधानभवनामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेल बांगलादेशातील आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आलेला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करून बांगलादेशी आयपी ॲड्रेस वापरला. मुंबई पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी, आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल. काल 2 वेळा मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे विधानसभेचं कामकाज तहकूब. दांडी बहादर मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी समन्स देणार. एकमत होत नाही, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतील भाजपच्या स्वीकृत सदस्यांची निवड ही आता लांबणीवर गेली. कोट्यानुसार भाजपच्या 7 जणांना स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेमध्ये जाण्याची संधी. स्वीकृतसाठी तीव्र स्पर्धा, त्यामुळे एकमत होताना अडचण. पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्या संगीता तिवारी यांची ही तक्रार, तर हिंदू राष्ट्रावरील विधानावरून मेधा कुलकर्णी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. नंदुरबारमधल्या स्थलांतरित कुटुंबियांना आता देशात कुठेही राशन घेता येणार. केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन या योजनेमुळे आता स्थलांतर झालेल्या कुटुंबांना फायदा. जिल्ह्यात 3 लाख शिधापत्रिकाधारकांना फायदा होणार. ज्येष्ठ पर्यावरणवादी बंडू धोत्रे यांनी आता 10 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलंय. चंद्रपूर लोहार डोंगरी लोह खदानीच्या स्थगितीनंतर उपोषण मागे. बंडू धोत्रे यांचं गेल्या 10 दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं. भंडाऱ्यात शेतातील चिखलात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात चिखलणी करण्यासाठी गेलेला शेतकरी बैलजोडीसह लाकडी फणसावरून खाली पडला. बैलांनी चिखलामध्ये फरफटत नेल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाऱ्याच्या मांदेड शेतशिवारातली ही घटना. साताऱ्याच्या पाटणमधील जवान बाळकृष्ण निकम यांचा कर्तव्यावरती असताना मृत्यू झाला. बाळकृष्ण निकम यांची पाटण शहरातून अंत्ययात्रा. गावकऱ्यांकडून बाळकृष्ण निकम यांना रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून अखेरचा निरोप. पिंपळोशी गावासह संपूर्ण पाटण तालुका शोकाकुल. नंदुरबार बाजारामध्ये लाल मिरचीला 10,000 रुपये क्विंटलचा दर, तर सुक्या मिरचीला चांगला दर मिळत असल्यानं व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार. यावर्षी 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली आहे.